हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. काय मंडळी, आहे ना जीवन सुंदर? आहे ना? काय असायलाच हवे. फक्त सुंदरता अनुभवण्याचा दृष्टिकोन ठेवायला हवे. नमस्कार मंडळी, मी प्रशांत एस बोकील या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. जीवन तसे बघायला गेलं तर 3 अक्षरी साधा सरळ शब्द, पण या शब्दाने आपले आयुष्यातील कर्म, तत्व, स्वप्न, भाव सर्व काही व्यापून टाकलेले आहे. या शब्दाची महती आपल्यापैकी सर्वांनी ज्ञानातून, वाचनातून, अनुभवातून जाणलेलीच आहे. जीवन ही एक कला आहे. आपल्या रंगाने ती सजवा. आता कोणासाठी जीवन उत्सव आहे, तर कोणासाठी संकटांचा पहाड, कोणासाठी आनंदाचा झरा, तर कोणासाठी दुःखाचा सागर. कोणाला जीवन ही उपलब्धी वाटते, तर कोणाला संघर्ष. आणि म्हणूनच आपल्या संतांनी, सद्गुरूंनी अनेक उद्बोधक ग्रंथांद्वारे, काव्याद्वारे आपल्याला योग्य तो मार्ग दाखवला आहे. अनेक लेखक व कवींनी या विषयावरती भरभरून वाङ्मय तयार केलेले आहे. आता त्यांनी एवढे वाङ्मय केलेले असताना आपली चित्रपटसृष्टी तरी का बरं मागे राहील? आपल्या चित्रपटसृष्टीने देखील या विषयावरती अनेक दर्जेदार कलाकृती सादर केलेल्या आहेत. आता चित्रपट म्हटलं की गाणी ही ओघानं आलीच हो. मी जर तुम्हाला आता सांगितलं ना की तुमच्या मनात जीवन या विषयावरती आलेली 3 गाणी मला सांगा, तर मला खात्री आहे माझं हे वाक्य संपेपर्यंत तुम्ही मला किमान 10 गाणी अगदी सहज सांगाल. काय काय म्हणाल? माझ्या मनातली गाणी सांगू? हो हो, सांगतो ना, सांगतो 3 गाणी अगदी लगेच सांगतो. मी तर म्हणतो सांगायचीच काय, गाऊनच दाखवतो ना. घाबरू नका हो, घाबरू नका. माझा आवाज काय एवढा वाईट नाही आहे. हां, अगदी बेसुरा तर नक्कीच नाही. ऐका तर मग, पहिलं गाणं मराठीतलं सादर करतो. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. आपल्या सर्वांच्या लाडक्या गानसम्राज्ञी लता दीदींनी हे सुंदर मधुर गीत गायलं होतं. ते संगीतबद्ध केलं यशवंत देव यांनी. कामापुरता मामा या चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आशा पाटील यांच्यावरती. हां, आता पुढचं गाणं आहे ना, ते मी हिंदीमध्ये सादर करतो. ऐका दुसरं गाणं. जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को, और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को, जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को, और दे जाते हैं यादें तन्हाई में तड़पाने को. ओ हो ओ हो ओ हो. यॉडलिंगचा बादशाह व हर हुन्नरी कलाकार किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गीत संगीतबद्ध केलं
सचिन देव बर्मन यांनी. मुनीमजी या चित्रपटासाठी हे गीत चित्रित झालं होतं. ते अतिशय हँडसम अशा चिरतरुण देवानंद यांच्यावरती. आवडलं ना गाणं? हां. मंडळी, तुम्हाला क्रिकेटमधील आपले भारतातील पूर्व फलंदाज सुनील गावस्कर ठाऊकच असतील, जे सध्या समालोचन करतात. हो, तेच ते मराठी मुंबईतील सनीजी. काय विषयांतर झाल्यासारखं वाटतंय? नाही हो, त्यांचा जो काही मी रेफरन्स घेतोय ना, तो आपल्या आजच्या विषयाला अनुसरूनच आहे. हो, अहो, त्यांनी जीवन या विषयावरती एक अतिशय सुंदर आशयघन गाणं गायलेलं आहे. ऐकायचंय? ऐका. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. चतुर आणखी सावध जो जो तोच येथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. शांताराम नांदगावकरांनी अतिशय आशयघन असं हे गाणं लिहिलं आणि ते संगीतबद्ध केलं गौतम गिरीश यांनी. मंडळी, संपूर्ण गाणं खूपच सुंदर व अर्थपूर्ण आहे. तर मंडळी, मला माहिती आहे आता तुम्हालाही तुमच्या मनातील गाणी मला सांगायची आहेत. तर मग अजिबात वेळ न दवडता कमेंट्सद्वारे मला ती पटापट कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक देखील करा आणि तुमचा अभिप्राय मला कळवा. माझ्या प्रारंभी भागामध्ये आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला, जे प्रेम मला दिलं, त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. त्यावेळी आपणापैकी कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा. आणि हो, बेल आयकॉनवरील बटन दाबा, म्हणजे माझा पुढील व्हिडिओचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि हां, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या परिचितांना नक्की शेअर करा. जीवनातील सुंदरता अनुभवण्यासाठी आज इथेच निरोप घेऊया. भेटूया पुढील आठवड्यात एका नवीन विषयासोबत. लक्षात ठेवा, पाहायला विसराल तर आनंदाला मुकाल. नमस्कार.